जय भीम नमो बुद्धाय. बहुजन समाज पार्टी पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका 29 महानगरपालिकांच्या लागलेल्या आहेत आणि या महानगरपालिकेच्या रणधुमाळीमध्ये आपण आता प्रभाग क्रमांक 2 फुलेनगर नागपूर चाळ या ठिकाणी आहोत आणि आपल्या सोबत बहुजन समाज पार्टीचे तीनही उमेदवार उपस्थित आहेत. त्यापैकी सुदीपजी गायकवाड हे आपल्या सोबत आहेत. सर्वप्रथम तर सुदीपजी गायकवाड आपल्याला लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या वतीने जय भीम नमो बुद्धाय. जय भीम जय भीम. खूप खूप धन्यवाद. जय भीम. तर आपण जो बहुजन समाज पार्टीच्या वतीने या निवडणुकीमध्ये उतरलेले आहात आणि पूर्ण ताकदीने उतरलेले आहात, तर सर्वप्रथम तर आपला परिचय काय आणि नेमकं पक्षाच्या वतीचा जो परिचय आहे हा सांगा. सर्व लॉर्ड बुद्धा चॅनलच्या सर्व श्रोत्यांना प्रेक्षकांना मनपूर्वक जय भीम. आम्हाला लॉर्ड बुद्धा चॅनल हे जे फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा प्रचार आणि प्रसार करणारे चॅनल आहे, त्या चॅनलने आमची या ठिकाणी जी मुलाखत घेत आहे त्याबद्दल चॅनलचं मी मनपूर्वक आभार मानतो. आपल्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणारे चॅनल म्हणून लॉर्ड बुद्धा चॅनल आज मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये महाराष्ट्रामध्ये काम करतंय. पुणे महानगरपालिकेची निवडणूक चालू आहे. हा जो प्रभाग क्रमांक 2 म्हणून जो या ठिकाणी आहे, आपण ज्या ठिकाणी आज बसलोय, हा प्रभाग क्रमांक 2 फुलेनगर नागपूर चाळ म्हणून हा आहे. या ठिकाणी आम्ही बहुजन समाज पार्टीचे 4 उमेदवार निवडणुकीच्या मैदानामध्ये निवडणूक लढवत आहेत. मी स्वतः सर्वसाधारण गटामधून म्हणजे ओपन मधून टिंगरे आणि पाटलांना चॅलेंज करण्याचं काम या ठिकाणी मी सर्वसाधारण गटामधून केलेलं आहे. माझ्यासोबत ओबीसी वर्गामधून म्हणजे इतर मागासवर्गीय वर्गामधून आमचे सोहेल रफिक बागवान, अतिशय तरुण सुशिक्षित असा एक युवक आम्ही मुस्लिम समाजाचा चेहरा या प्रभागामध्ये दिलेला आहे. तशाच प्रभाग क्रमांक 2 म्हणजे अनुसूचित जाती महिला मध्ये उषा पायटे गायकवाड या एक सुशिक्षित अशा शिक्षिका आहेत. गेली 25 वर्ष त्या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतात. विद्यार्थ्यांना, तरुणांना चांगल्या प्रकारचं भविष्य घडवण्याचा ते गेली सातत्याने 25 वर्ष काम करतायत. आणखी प्रभाग क्रमांक 2 क मध्ये म्हणजे सर्वसाधारण महिलामध्ये नीलम विशाल चव्हाण या सुद्धा बहुजन समाज पार्टीच्या एक वाल्मिकी समाजाच्या, ज्यांना कोणी तिकीट दिलं जात नाहीत अशा वाल्मिकी समाजाला सुद्धा बहुजन समाज पार्टीने उमेदवारी दिलेली आहे. असे 4 उमेदवार आम्ही या प्रभागामधून निवडणूक लढवतोय. मी सर तुम्हाला आनंदाने सांगेल की हा जो प्रभाग 2 आहे, इथं येरोडा जेल आहे. येरोडा जेल म्हणजेच या ठिकाणी पुणे करार झालेला आहे. 1932 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींचा या ठिकाणी करार झाला आणि त्याच्यामधून पुणे कराराच्या माध्यमातून जे आपण अंधार युगाकडून प्रकाश युगाकडे जाणार होतो, तर करारामुळे काय झालं, आपण अंधार युगाकडून चमचा युगाकडे गेलो. आज परिस्थिती काय माहितीये का सर, या प्रभाग क्रमांक 2 मध्ये ज्यांनी फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचं, ते फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेणारी माणसं भारतीय जनता पार्टीचं कमळ घेऊन निवडणूक लढवतात. ज्यांनी तुमच्या माझ्या महारवतनाच्या जमिनी लाटल्या, आता तुम्ही इथं कोरेगाव पार्क, तुम्हाला माहिती आहे कोरेगाव पार्क पवार नावाचा जो अजितदादा उपमुख्यमंत्री असलेल्याचा मुलगा तुमच्या महारांच्या जमिनी, माझ्या महारांच्या जमिनी, आपल्या गोरगरिबांच्या जमिनी लुटतायत. अशा लोकांच्या पक्षामध्ये बाबासाहेबांचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत जय भीम म्हणणारी सुशिक्षित डॉक्टर, इंजिनियर, वकील झालेली लोक घड्याळ चिन्ह घेऊन निवडणुकीच्या मैदानामध्ये, आणि सर मला आनंद वाटतो की माझ्याबरोबर असणारी लोक ही फुले शाहू आंबेडकर विचारधारेला प्रमाण मानून, सर निवडणूक जिंकणं हारणं हा नंतरचा भाग आहे, बाबासाहेबांच्या विचारांवर विश्वास ठेवून आम्ही निवडणुकीच्या मैदानामध्ये लढतोय. आणि मला आनंद वाटतो, समाजाने ठरवलंय, सर्व समाजाने ठरवलंय, बहुजन समाजाने ठरवलंय की या वेळेस फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर काम करणारे प्रामाणिक लोक जे आहेत त्यांना निवडणुकीच्या मैदानामध्ये जिंकून द्यायचं. येणाऱ्या 15 जानेवारीला सर आपण पुन्हा, मी 16 जानेवारीला आपल्याबरोबर लॉर्ड बुद्धा चॅनलवर लाईव्ह येईल आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो की या प्रभाग क्रमांक 2 मधून हत्ती चित्रावरचे उमेदवार आणि आमचे हे सोहेलभाई जे आहेत हे कॅमेऱ्यावरचे उमेदवार, हे 4ही उमेदवार आम्ही निवडून येणार आहे. याच्यासाठी सर मी तर सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. गेली 25-30 वर्ष फुले शाहू आंबेडकर, मान्यवर कांशीरामजी आणि बहन मायावतीजींच्या विश्वासावर, त्यांच्या विचारधारेवर प्रामाणिकपणे काम करतोय. आज
लोकांमध्ये भरोसा निर्माण झाला, विश्वास निर्माण झाला. सर, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगू, या 5 दिवसामध्ये मला जवळपास 1.5 लाख रुपये लोकांनी वर्गणीने दिलेले आहेत. म्हणजे आज लोक, जसं आपण म्हणतो ना, मान्यवर कांशीराम साहेबांनी सांगितलं होतं, 1 मॅन 1 वोट 1 व्हॅल्यू, म्हणजे नोट भी देंगे आणि वोट भी देंगे, अशा प्रकारचं वातावरण या प्रभाग क्रमांक मध्ये 2 मध्ये आवडसर आहे. आणि मला आनंद वाटतो की लॉर्ड बुद्धा चॅनल सारखा, जो फुले शाहू आंबेडकर चळवळीला त्याचा प्रचार आणि प्रसार करतो, अशा चॅनलवर माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याची मुलाखत आपण घेताय, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद आहे, आभार आहे. मला माझ्या फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर काम करणाऱ्या समाजाचा इतका अभिमान वाटतो, म्हणजे मी बिलकुल निराश नाही. मान्यवर कांशीराम साहेबांनी सांगितलं होतं होऊ शकतंय. आज मला समाजाच्या चेहऱ्यावर इतका आनंदोत्सव दिसतोय, इतका विश्वास दिसतोय, समाजाला इतका भरोसा निर्माण व्हायला लागलाय की आपण आता, हे भारतीय जनता पार्टी असू द्या किंवा हे अजित पवारांची ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असू द्या, हे जातीवादी लोक आहेत, हे समाजाच्या लोकांना विश्वास बसायला लागलाय, कळायला लागले. आणि म्हणून समाज आमच्याकडे आशेने बघतोय, म्हणून तो पैसे देतोय, तो मदत करतोय. सर, मी तुम्हाला सांगू, या 4-5 दिवसामध्ये लोक आम्हाला जेवणासाठी आहे ना, जेवण सुद्धा आणून द्यायला लागलीत की सुदीप तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला आम्ही जेवण सुद्धा देऊ, तुम्ही प्रचार करा व्यवस्थित. सर, समाजाचा भरोसा निर्माण होते. अडचणी काय होतात त्या तुम्हाला सांगतो. अडचणी कोण करतंय आम्हाला? जे कुणी काँग्रेसचा दलाल आहे, कुणी राष्ट्रवादीचा दलाल आहे, कुणी बीजेपीचा दलाल आहे, हे जे दलाल आहेत आमच्यातले, पण जे बहुजन समाज पार्टीमध्ये काही दिवसापूर्वी जे काम करत होते ना, ते इथं दलाली करत होते, ते दलाल लोकांनी एक्सपोज केले, पक्षाने त्यांना बाहेर काढलं. आता ही दलाल मंडळी काय करायला लागलीत, आमच्यामध्ये अडचणी निर्माण करतात. काय अडचणी निर्माण करतात? आम्हाला प्रचार करण्यासाठी जे काही यंत्रणा आमच्याकडे ती कशी रोखता येईल, ती कशी थांबवता येईल, आणि आमचा जो हत्ती आज जो मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे जो निघालाय, त्या हत्तीला रोखण्याचं, ही जी 1932ला या पुणे करारात जी दलालांची फौज निर्माण झालेली फार थोडी आहे, म्हणजे फार किरकोळ आहे. मी तुम्हाला सांगतो, मी आज झोपडपट्ट्यांमध्ये फिरतोय, झोपडपट्ट्यांमधला कांबळे, गायकवाड, बेंगळे, आव्हाड, भोसले, कांबळे, गंगावणे, जोगदंड, तुम्हाला सांगतो शेख, सय्यद खान, या लोकांना, आणि वाल्मिकी, विशेषतः मी वाल्मिकी समाजाचं अभिनंदन करेल. मला महाराष्ट्रातल्या वाल्मिकी समाजाच्या नेत्यांनी, पुढाऱ्यांनी अभिनंदन केलं की आम्हाला वाल्मिकी समाजाच्या महिलेला तुम्ही प्रतिनिधित्व दिलं, ज्यांना, जी आजही महिला पदर घालून फिरते, त्या महिलेला तुम्ही आमचं कॅन्डिडेट केलं, हत्ती चिन्ह दिलं. असा एक चांगल्या प्रकारचा सकारात्मक सुद्धा या ठिकाणी आम्हाला प्रतिक्रिया आणि रिस्पॉन्स मिळतोय. त्यामुळं सर, अडथळे येणारच आहेत. चळवळीचं काम करत असताना, फुले शाहू आंबेडकर विचारधारा चालवत असताना संघर्ष हा करावाच लागणार आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, आम्हाला समाजाचा विश्वास निर्माण होतोय, आम्ही संघर्ष करायला तयार आहे. प्रभागामध्ये काय बदल घडवणार आहात? काय प्रभागामध्ये कामं राहिलेली आहेत? आधीच्या नगरसेवकांनी कोणती कामं केली नाहीत, आणि काय पुढे व्हिजन आहे? सर, मी तुम्हाला माझं आहे ना, हे मी पत्रक काढलेलं आहे. या पत्रकामध्ये मी माझा वचननामा दिलाय प्रभाग क्रमांक 2च्या अनुषंगाने. या प्रभाग क्रमांक 2च्या वचननाम्यामध्ये मी 13 कलमी वचन दिलेले आहेत, वचननामा. त्याच्यामधलं माझं पहिलं महत्वाचा मुद्दा आहे की हा जो प्रभाग आहे, या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झोपडपट्ट्यांमध्ये लोक राहतात. तर तुम्ही फुले नगर असेल, शांतीनगर असेल, पंचशील नगर असेल, प्रतीक नगर असेल, जाधव नगर असेल, तुम्हाला सांगतो शांतीनगरच्या परिसरामध्ये काही झोपडपट्ट्या, अतिशय स्लम एरियामध्ये आम्ही ज्यावेळेस फिरतोय ना, चालायला माणसाला जागा नाही, अशा प्रकारच्या झोपडपट्ट्या. माझं म्हणणं आहे, केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या, महानगरपालिकेच्या विविध योजना आहेत, त्या योजनेच्या माध्यमातून आहे त्या जागेवर, त्यांना कुठे हलवायचं नाही, आहे त्या जागेवर त्यांना, त्या नागरिकांना, त्या मतदारांना जसं सुसज्ज पाहिजे तशा प्रकारचं टुमदार घर आहे त्या जागेवर द्यायची माझी कल्पना आहे. दुसरी महत्वाची गोष्ट सर, आज हे पुणे महानगरपालिकेच्या शाळांची अवस्था सर अतिशय भयानक. मी महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकलेलो आहे. इथं जवळच नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल म्हणून या ठिकाणी हायस्कूल आहे. या परिसरामधली सगळी लोक महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकली, पण आज महानगरपालिकेच्या शाळेंची अवस्था अतिशय दयनीय, वाईट आहे. सर, मी महानगरपालिकेमध्ये नगरसेवक झालो ना, दणानून सोडेल, आणि पुणे महानगरपालिकेच्या शाळेंचा दर्जा, नुसताच दर्जा नाही, शिक्षणाचा दर्जा सुद्धा उंचावण्यासाठी मी कटिबद्ध राहणारे प्रयत्न करणार. नसल तर या महानगरपालिका हादरून सोडवणार, अशा प्रकारचा मी पण या ठिकाणी दिलेला आहे. सर, माझी तिसरी गोष्ट आहे, सर, आज काय झालंय, पुण्यामध्ये खासगी हॉस्पिटलचा नुसता भरणा चाललाय.
अरे एखादा पेशंट ऍडमिट करायला गेला, 1,00,000 रुपये डिपॉझिट भरा, 50,000 रुपये डिपॉझिट भरा, त्या पेशंटला काय झालं हे न बघताच हे खासगी हॉस्पिटलवाले काय करतात, पेशंट कडून पैसे, त्याचा इन्शुरन्स आहे का बघतात. लूट चालली, पुणेकर नागरिकांची लूट चाललेली आहे. माझं ड्रीम आहे, आमचं स्वप्न आहे, आमच्या 4 जणांचं, सोहेलभाईंचं, आमच्या उषाताईंचं, आमच्या निलमताईंचं, की या ठिकाणी जवळपास 14 क्षेत्रीय कार्यालय आहेत. या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत म्हणजे माझ्या प्रभाग 2 मध्ये एक अद्ययावत हाय टेक्नॉलॉजी युक्त म्हणजे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जे पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून केले जाईल. तिथं सगळ्या प्रकारचे उपचार ट्रीटमेंट केले जातील, अशा प्रकारचं कन्सेप्ट आपली या ठिकाणी म्हणजे मोफत हॉस्पिटल करणार. असे वेगवेगळ्या प्रकारचे 13 कलमी कार्यक्रम या ठिकाणी आमचं करायचं म्हणणं आहे. महिलांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्वयंरोजगाराचे प्रश्न असतील. मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो, तरुणांसाठी म्हणजे सर तुम्हाला सांगू का, हे जे टपऱ्या वगैरे जी कन्सेप्ट आहे ना, याच्यापेक्षा ऍडव्हान्स शॉपिंग मॉल महानगरपालिकेच्या माध्यमातून शॉपिंग मॉल कसा उभा करता येईल आमच्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये, असं माझं वेगवेगळ्या प्रकारचे व्हिजन आम्हाला आहेत. की आपण ज्या आता परिसरामध्ये ही इंटोरी करतोय, हे पुणे गृहनिर्माण विकास महामंडळ म्हणजे म्हाडाच्या इथं म्हाडाची घरं आहेत. ही 1980 पासून या ठिकाणी म्हाडांची घरं आहेत. माझ्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये म्हाडांची घरं आहेत. पण काय झाले माहिती का, या म्हाडांचा पुनर्विकास करण्यासाठी राज्य शासन मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करत असतं. मोठ्या FSI देऊन, जे आता कोणी 180 स्क्वेअर फूट मध्ये राहतंय, कोण 300 स्क्वेअर फूट मध्ये राहतंय. ज्यावेळेस 1980 ला ते आपलं कुटुंब छोटं होतं, पण आज काय झालंय, ती घरं, ते फ्लॅट, ते गाळेधारक, त्यांची अवस्था त्या घरांची अतिशय जीर्ण झालेली आहे. आमचं म्हणणं आहे की जर आम्ही नगरसेवक झालो, दलाली न करता, आम्ही एजंटगिरी न करता, कुठल्या बिल्डरला फायदा होईल असं न करता, गाळेधारकांना, फ्लॅट धारकांना, जे इतर लोक म्हाडामध्ये राहतात त्यांना जास्तीत जास्त कसा मोबदला मिळेल याच्यासाठी तो पुनर्विकासाचा प्रयत्न करणार. दुसरी गोष्ट सांगतो, या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाज राहतो. 2 नंबरचं मुस्लिम समाजाचं मत नाही, ख्रिश्चन समाज इथं मोठ्या प्रमाणामध्ये राहतो. या लोकांसाठी इथं दफनभूमी नाहीये. आमचं म्हणणं आहे की या मुस्लिम समाजाच्या लोकांना, ख्रिश्चन समाजाच्या लोकांना माझ्या प्रभागामध्ये जे गेल्या 30-40 वर्षापासूनची मागणी आहे की इथं दफनभूमी व्हावी, ती दफनभूमी कसं करता येईल याच्यासाठी सुद्धा आमचा प्रयत्न राहणार आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये CCTVचा वापर करणार. जिथं फ्लॅट आहे तिथं रेन हार्वेस्टिंगचा प्रकल्प राबवणार. तुम्हाला सांगतो, जे वीज बचत व्हावी म्हणून सोलर सिस्टीम महानगरपालिकेच्या माध्यमातून स्ट्रीट लाईटचं करण्याचा प्रयत्न करणार. तुम्हाला सांगतो, वाहतूक समस्या सोडवण्यासाठी सुद्धा आम्ही काही योजना राबवण्याचा प्रयत्न करणार. हे सगळे प्रकल्प 13 कलमी कार्यक्रम आम्ही या ठिकाणी नियोजित केलेला आहे. माझी तुम्हाला या लॉर्ड बुद्धा चॅनलच्या माध्यमातून माझ्या प्रभाग क्रमांक 2 आणि पुणेकर नागरिकांना आव्हान आहे की मी तुम्हाला बघा, गुन्हेगारी वाढण्याची कारण काय. आज काय झाले माहितीये का, एखादा भाई, हे पुढारी लोक त्याला मार्केटमध्ये आणतात, पुढाऱ्यांमुळे गुन्हेगारीकरण वाढतंय. गुन्हेगारांना हे पुढारी आश्रय देतात. आमचं म्हणणं आहे की मुलांना जर चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं तर गुन्हेगारांकडे आपली मुलं आकर्षित होणार नाही. अरे पुण्यामध्ये कोणी कोयता गँग उठतोय, का उठतोय, तर त्यांना रोजगार नाही, त्यांना रोजगाराच्या संधी नाही. आमचं बहुजन समाज पार्टीचं म्हणणं आहे, अरे त्यांना त्याच्या पोटा पाण्याचा जर प्रश्न सुटला, त्याच्या शिक्षणाचा प्रश्न सुटला, तर गुन्हेगारीचं आपण कमी प्रमाण करू शकतो, गुन्हेगारी कमी होऊ शकते. म्हणून मुलांना संज्ञान करणं, त्यांच्यामध्ये शैक्षणिक दर्जा वाढवणं. आज काय झालं माहिती, या प्रभागामध्ये तुम्हाला सांगतो, लाखो करोड रुपयाचा गांजा सापडतो, इथं ब्राऊन शुगर सापडतो, इथं कोण, हे पुढारीच त्यांचे आश्रयदाते. या पुढाऱ्यांना जर तुम्ही घरी बसवलं ना, तर हे 2 नंबरचे धंदे, जे अवैध धंदे, दारूचे अवैध धंदे, हे सगळे बंद केले जाऊ शकतात. आणि त्याच्यासाठी आमच्यासारख्या हत्तीच्या चित्रासमोरील बटन जर दाबलं तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो, लॉर्ड बुद्धा चॅनलवर तुम्हाला विश्वासाने सांगतो, आज 8 जानेवारी आहे, आज पंचशील ध्वजाचा जागतिक पंचशील ध्वज दिन आहे. आपण पंचशिलाला मानणारी माणसं आहेत. आम्ही म्हणजे 5 शिलांचं आपण पालन करतो. तशाच पद्धतीने 5 शिलांचं पालन करून हा प्रभाग क्रमांक 2 चांगला, स्वच्छ, सुंदर आणि चांगला विकसित असा करण्याचा आमचा संकल्प आहे. आजच्या या जागतिक पंचशील
ध्वज दिनाच्या तुम्हाला लॉर्ड बुद्धा चॅनलच्या सगळ्या प्रेक्षकांना शुभेच्छा देत असताना हत्ती चिन्हा समोरचं बटन दाबण्यासाठी आपण आग्रह कराल, आपल्या लोकांना सांगाल, अशा प्रकारची विनंती आणि आव्हान या ठिकाणी करतो. धन्यवाद. जय संविधान, जय भीम, जय भारत. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.